माझ्या दीदीला कशी सवय होती, रात्री 12-1 नंतर भांडी घासणार, सगळं काम आवरणार आणि ती येणार झोपायला. अचानक ती आली तर ती झोपली. रात्री 1-1:30ची गोष्ट असेल. अशी किंचाळत उठली, पूर्ण बिल्डिंगला तिने जागा केलं. ती एकदम खूप वियर्ड वागायला लागली. काहीच सांगत नव्हती, एकदम ब्लँक होती आणि अशा जस्ट सिलिंग कडे बघत होती. मावशीने विचारलं की कोण आहेस तू? चटके दिले अक्षरशः. ती खूप ओरडायला लागली, किंचाळायला लागली. लिटरली तिच्या नेकवरती पाय ठेवला. कोण आहेस तू सांग. ती बोलते की ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पण जेव्हा मी माझ्या कझिनला समोर बघितलं, माझ्या समोर, तेव्हा मला वाटलं की नाही काहीतरी आहे. आणि मग तेव्हा माझं असं झालेलं की म्हणजे त्या टायमिंग असा फेज होता की मी कसं एक्सप्रेस करू ती गोष्ट. कारण की तेव्हा माझे फ्रेंड्स वगैरे म्हणजे आपण लहान होते मी ऑब्व्हियसली. माझ्या मम्मी वगैरेला असं सांगायचं. परत ते सगळं मला कन्फ्यूज झाले एकदम. मी म्हणजे नवीन काहीतरी बघितलं मी. आणि मग त्याच्यानंतर नंतर मला घरच्यांनी एक्सप्लेन केलं की हे असं असं असतं. तर काय झालेलं एक्झॅक्टली? ॲक्च्युली मे मंथ होता आणि आम्ही माझ्या आंटीकडे गेलो होतो. तर माझ्या मम्माचा बर्थडे होता नेक्स्ट डे. सो माझ्या कझिन्स आणि आम्ही प्लॅन केलं की आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया लेट नाईट. सो माझे कझिन्स आणि मी आम्ही सगळं आणायला गेलो, केक वगैरे. आणि त्याच्यानंतर माझ्या दीदी आम्ही घरी आल्यावरती त्याच्यानंतर माझ्या दीदीला कशी सवय होती की मुंबईमध्ये मोस्टली कसं लेट नाईट काम करणं, घराचे काम वगैरे सगळं आवरणं, त्यांना एक 12-1 वाजतातच सगळं करायला. तर ते तिथे आम्ही सगळं चालू झालं, सगळे सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि युजली ती रात्री 12-1 नंतर भांडी घासणार, सगळं काम आवरणार आणि ती येणार झोपायला. तर ती तसंच तिचं चालू होतं. आणि अचानक ती आली. आम्ही सर्व झोपले होतो सगळं एकदम. आणि तिने माझ्या मम्मीला आवाज दिला की मला ना आवाज येतोय कसला तरी. तर मम्मी बोलली की नाही असं काय नाही आहे, मला तरी आवाज नाही आला. सो मम्मी बोलली तू झोप परत, काय नाही एवढं. तर ती झोपली. थोड्या टाइम नंतर परत ती उठली. बोलते की मला ना कोणाचा तरी खोकल्याचा आवाज येतोय. तर मम्मी उठली, चेक केलं, क्रॉस चेक केलं बाहेर वगैरे जाऊन की कसं युजली एका असं क्वार्टर्समध्ये राहताना असं मेजरली लोक बाहेर पण झोपतात. बरोबर. तर तिला वाटलं की कोणतरी असेल किंवा पास बाय होत असेल तर ते तर मम्मी गेली तर कोण नव्हतं तिथे, ॲज सच असं कोण नव्हतं की पास होतंय. त्याच्यानंतर मग ती थोड्या वेळ मम्मीने तिला सांगितलं तू आराम कर, थोडं दमली असशील वगैरे. त्याच्यानंतर ती थोड्या वेळाने अशी किंचाळत उठली. अच्छा. म्हणजे खूप भयंकर किंचाळत उठली. पूर्ण बिल्डिंगला तिने जागा केलं. आणि रात्री किती वाजता? रात्री 1-1:30ची गोष्ट असेल. त्याच्यानंतर तिने सांगितलं की म्हणजे आता आम्ही सर्व लहान होतो तर आम्ही सगळे जागे झालो आणि मी कम्प्लिटली झोपेतच होते. सो मला एवढं कळत पण नव्हतं तेव्हा. ते खूप म्हणजे असं एकदम तिने एवढा मोठा आवाज केला ना. आणि मग सगळे उठले, सगळे बोलायला लागली काय झालं. आणि तिला जेव्हा विचारलं ना की म्हणजे ती एकदम खूप वियर्ड वागायला लागली. मग खूप असं मावशी वगैरेने विचारलं की काय झालं तुला, काय झालं. ती काहीच सांगत नव्हती, एकदम ब्लँक होती आणि असे जस्ट सिलिंगकडे बघत होती. तिला काहीच कळत नव्हतं. सिलिंगकडे बघत होती आणि फक्त असं झोपून होती, असं हात वगैरे वरती करून. आणि तिला सगळ्यांनी विचारलं काय होतंय, काय होतंय. ती काहीच नव्हती बोलत, रिॲक्टच नव्हती करत अजिबात ती. त्याच्यानंतर मग तिचा आवाज वाढला परत, सारखा कंटिन्यू ती ओरडत राहिली. त्याच्यानंतर मग तिला माझ्या मावशीला असं वाटलं की काहीतरी असणार, थोडंसं डाऊट येतो ना युजली. तर मग तिने मावशीने विचारलं की कोण आहेस तू? तर कोण आहेस तू? तर ती बोलते की मी कोणी नाहीये. तिने असं सांगितलं की मी कोणी नाहीये. तर बोलते की ही माझी मुलगी आहे, पण तू कोण आहेस ते सांग. तर ती बोलते की मला नाही सांगायचं, मला कोणाला सांगायची काहीच गरज नाहीये. तर त्याच्यानंतर आमच्या म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये एक दादा होता. तो आला वरती. त्याला बोलवलं की बघ थोडंसं वियर्ड वागतीये.
आणि माझे पप्पा पण तिकडे घरी होते आणि फक्त मी आणि माझी मम्माच आली होते तिथे. आणि ॲज सच असं एकदम मोठं माणूस एवढं कोण नव्हतं तिथे जेंट्समध्ये. सो त्या दादाला बोलवलं. त्याने लिटरली तिच्या नेकवरती पाय ठेवला की कोण आहेस तू सांग, तरी नो, काहीच रिस्पॉन्स नाही. तिला चटके दिले अक्षरशः तव्याचे, तरी नो रिस्पॉन्स की नाही मी नाही सांगणार. आणि ते खूप म्हणजे असं क्रिपी झालं एकदम, की ती खूप ओरडायला लागली, किंचाळायला लागली आणि बोलत होती एकदम की मी नाही सांगणार तुम्हाला मी कोण आहे, मी नाहीच सांगणार. आणि नंतर मग माझ्या पप्पांना वगैरे बोलवून घेतलं. मग ते थोडंसं माझ्या पप्पांचा थोडा ट्रस्ट होता पीर बाबा अच्छा. त्यांच्या ह्याच्यावरती. सो त्यांनी ते तिकडे जरा दर्गे वगैरेमध्ये जाऊन थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न केला. ते थोडं नॉर्मल तेवढ्यापुरतं ते शांत झालं. पण त्याच्यानंतर परत तिला होतच होतं. म्हणजे ऑलमोस्ट हे कंटिन्यू तिला 5 to 6 इयर्स हा प्रॉब्लेम होता. बापरे. म्हणजे ते खूप जास्त डीप गेलेलं. निघतच नव्हतं हा बाहेर ते. आणि खूप प्रयत्न केले. आणि ती कशी वागायची त्यावेळी? म्हणजे एकदम असं मध्येच हसणार, मध्येच रडणार. म्हणजे इमोशन अजिबातच नाही. म्हणजे असं काही फक्त खुश आहे किंवा फक्त रडते असं नाही. मिक्स्ड इमोशन्स सगळे. अचानक परत त्या थ्रू ती छोटी बहीण पण वियर्ड वागायला लागली. तिच्यामुळे. ती म्हणजे आम्ही सगळे बसलो होतो. तिला घेऊन गेले होते दीदीला मोठ्या. ती आणि आम्ही असं बसलो होतो. ती जेवण बनवताच हसायला लागली, रडायला लागली. आणि घरात तेव्हा कोणीच नव्हतं असं मोठं की एक्सप्लेन करेल की बाबा हे काय होतंय. मग ते थोडंसं एकदम वियर्ड वाटलं मला. त्याच्यानंतर ते खूप टाइम नंतर तिचं ते काढलं, थोडं क्लीन केलं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी केल्या. मीन्स भगत असतात, देवाधर्माचं सगळं येस, केलं. सगळं केलं. पण त्याच्यानंतर मग तरी पण थोडंसं होतंच की नाहीच होते. मग नंतर आम्हाला एक भेटले असे मॉमेडिनमध्येच असतात ते तसे भेटले. सो त्यांनी खूप जास्त अशी हेल्प केली की ते रिमूव्ह करायला. आणि त्याची बॅक स्टोरी अशी होती की ते जे क्वार्टर्स आहे, त्या क्वार्टर्समध्ये एक त्या फ्लॅटमध्ये जे ते फ्लॅटमध्ये राहत होतं, त्या फ्लॅटमध्ये एक बहीण भाऊ होते. म्हणजे फॅमिली होती, बहीण भाऊ आणि आई वडील वगैरे. तर ते असं समजलं होतं की त्या भावानी त्या बहिणीवरती काहीतरी चुकीचं रॉंग केलं होतं. केलं. आणि तिने तिथून उडी मारली होती त्या फ्लोअरवरून. सो आय एम नॉट शुअर, बट अजून पण आय गेस ती एरिया सील्ड आहे. तो फ्लॅट. फ्लॅट आणि मोस्टली आता तिथे जास्त कोणी राहत नाही. आणि ते आणि मे बी कदाचित तिचाच तो आत्मा आत्मा असावा. होता. म्हणजे जसं जेव्हा आम्ही लास्टला एकदम पॉइंटवर पोहोचलो की काय आहे नक्की हे, कारण समजतच नव्हतं ते काय आहे. पण जेव्हा ते कळालं ना, तेव्हा ते असं होतं की ती मुलगी होती तिच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याला 5-6 वर्ष लागले. खूप टाइम लागला. ती म्हणजे जायलाच नव्हती मागत. तिच्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही की असं हे ते अजमेर वगैरे सगळे जेवढं पॉसिबल झालं आमच्याकडून तेवढं आम्ही सगळं तिच्यासाठी केलं. पण नाही,